हाय मित्रांनो, नमस्कार. मी कविता गायकवाड बोलते. आपल्या यूट्यूब चॅनलला बी तुमचा सपोर्ट आहे, इंस्टाग्रामला, फेसबुकला सगळ्याला सपोर्ट आहे. माझा व्हॉट्सअप नंबर काही जास्त कोणाला नाही, त्याच्यामुळं व्हॉट्सअपचं काही मी जास्त सांगू शकत नाही. चला मित्रांनो, आता एक मुद्दा सांगायचा. ज्या वेळेस लोकाची पनवती आपल्या घरात आली, लोक ज्यावेळेस घसरलेली असते ती, गळाटलेली असते ती, त्यावेळेस आपल्या घराचा उंबरा सोडत नाही ती, आपल्या घराचा दरवाजा सोडत नाही ती, आणि आपला पदर सोडत नाही ते. त्यांची वेळ खराब असल्यावर, त्यांच्या मागं काळ ग्रह दिशा बेकार असल्यावर, त्यांच्या मागं साडेसाती असल्यावर आपल्याला सोडत नाही ती. आणि आपल्या घरात त्यांची साडेसाती घुसली की आपली लक्ष्मी दुसऱ्याच्यात जाते. पण ती त्या टायमाला आपल्याला कळत नाही. कोण कसलं काशीना, ह्याच्या रूपात येईल, त्याच्या रूपात येईल म्हणता, पण एखादंच येतंय चांगल्या रूपात. मला तर प्रत्येक जण साडेसातीन, प्रत्येक जण दलिंद्रीन पनवतीच गाठ पडली. आत्ता पुतूर सगळं जण गोत नातेवाईक, कोण मित्र मैत्रीण पाहुणं रावळं सगळं ना, सगळी मला पनवतीच मिळली. सगळ्याच्यात लक्ष्मी, माझी लक्ष्मी पाणी भरा लागली. जे जी 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 भिकारी होती, आना पाण्याला महाग होती, त्यांची पनवती मला लागली. त्यांचं घरात माझ्या सगळं कुटाणं करून, खाणं पिणं काय, कोणाला मटण आवडते त्याला मटण, कोणाला काय गुलाबजामुन आवडते त्याला गुलाबजामुन, कोणाला मासे, कोणाला काय म्हणील ती पदार्थ आवडेल त्याच्या पद्धतीनं करत होते मी. एवढा माज होता. आता ती मला तसलं काय बघायला बी मिळणार, खायला मिळणार. आता मटण 2 महिने झालं, सॉरी, मटण मध्ये करीला खाली, त्याच्या आधी 2 महिने नव्हतं. परवा अर्धा किलो घेतले, 4 दिवस खाल्ले मटण. त्याच्यावर आता अजून नाही काय. आता 8 दिवसाला पाव किलो मटण, 8 दिवसाला, आठवड्यातनं 2दा 3दा तर पाव किलो मटण होतं. आणि मासे बी आठवड्यातनं 1दा 2दा होते. मासे तर कसलीच, आता वर्ष 1.5 वर्ष झालं मासे मला बघायला पण मिळणार आणि खायला मिळत. एवढं आवडते ती मला मासे, प्रमाणाच्या बाहेर आवडते ते. पण लोकांच्या भरत्या करून मी माझा आत्मा आता मारायला लागले, माझा आत्मा जळा लागलाय, माझ्या आत्म्याला पूर्ण आग लागल्यासारखी झाली. लोक फोन सुद्धा उचलत नाही ते. आणि जेव्हा त्यांना गरज असल्यावर काय तर असलं, काय पाहिजे असलं, काय केले की कुठं आहे, काय हाय, नाही फोन उचललं तर आवर्जून घरला येणार, हेलपाट मारणार, विचारणार का फोन उचलली नाही, काय झालं, बॅलन्स नाही म्हणलं, काय म्हणले टाकू द्या काय. तर आता बॅलन्स नाही म्हणून सांगितलं तर कोण टाकत तर नाहीच नाही, पण लावलं तरी पण लोक उचलत नाही ते. आता बरं दुसऱ्या अडचणी निमित्त राहू द्या, पण सहज बी काय तर एक मनातनं एकटा आपण कर्मीनं नाही गेलं, उदास वाटलं, बोलावंच असं म्हणून वाटलं, तर आता काय वाटायला लागले लोकांना, पाक घसरले, पाक गळाटले. आता फोन उचलल्यावर काय मागते काय की, काय बोलते काय की, काय म्हणते ती, आता माझ्या लक्षात येईना. एक मिनिटा विचार करून बोलते मित्रांनो. म्हणसाल आता मी ज्याचं माझं ज्यांनी खाल्लंय त्याचं मी कधीच खाणार नाही. रोडच्या पलीकड, गावाच्या पलीकड, गावाच्या बाहेर भीक मागून खाईन. पण जी माझी नकटी झाली ती माझ्या खरकट्यात हात बुडवून माझं खरकट, आता म्हणून बोलून नाही आना पाण्याला, माझं जी खरकट खाल्लंय त्यांचा कधी तुकडा सुद्धा मी खाणार नाही, घेणार नाही. रोडच्या पलीकडे मी भीक मागून, झोळीत भीक मागून मी खाईन. पण असा नका करू. एखाद्यावर वेळ आली ना, त्या वेळेत जरा सामील व्हा. वेळेत जरा, मी जसं जेवढं प्रत्येक जणाशी मी वेळेत सामील झाले, तुमची साडेसाती माझ्या घरात आली आणि माझी लक्ष्मी तुमच्या घरात गेली. प्रत्येकाच्या जेवढी जेवढी माझ्या वळकी पाळकी जेवढ्या जेवढ्या आहेत ना, तेवढ्याच्यात कुणाचं सुद्धा चांगलं होतं. सगळी सल्लेली, सगळी अन्नाला अन्नाला महागन, कापडा चोपडाला महाग होती. तर तसल्याशींच्या पनवतीशींच्या साडेसाती माझ्या घरात आली लक्ष्मी, माझी लोकाच्यात गेली, प्रत्येकाच्या घरात गेली. आणि मी ज्या ज्या बी घरात गेले, मी लबाड बोलत नाही किंवा मी काही मोठं बोलत नाही किंवा मोठं सांगत नाही, प्रत्येकाच्या बी घराला माझा पाय लागला उंबऱ्याला. प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी होऊन आली, प्रत्येकाची पनवती मला लागली. मी दलिंद्री होऊन बसले, मी पनवती होऊन बसले, पण लोकांच्या घरात गेली प्रत्येकाचं लोकांच्या चांगलं झालं. आणि अजून आता सध्या सुद्धा गेले ना कोणाच्या घरात, त्यांच्यात सुख समाधान शांतता सगळं, काही ना काही त्यांच्यात पण कुठलं ना कुठलं मी गेले की येणार जाणार, म्हणजे काय त्यांचं कुठलं कोण नाही देणार घेणार बी असलं देणं घेणं तर ती येणार, घर चालवून होणार काही तर असं, म्हणजे प्रत्येक गोष्टी त्यांच्या सॉल्व्ह होणार माझ्यापासून.
मला अजून सुद्धा फोन करून बोलणं बोलवून घेते. आता मी ह्या 2-3 वर्षात जात नाही, मी कुणाच्याच घरला जात नाही. आता लय हिंडाची कुत्री आणि भिरी भिरी, इथं जा तिथं जा, ह्याच्यात जा त्याच्यात जा. पण परत माझ्या लक्षात आली की आपण हिंडतो, आपण लोकांच्या घरोघर जाता, आपल्याला का बोलवते ती, का राहा खा पे, खाटावरनं खाली उतरू देत नाही त्या, भांडी याला हात लावू देत नाही त्या, कामाला धन्याला काय भानगड, असे मी लय विचार करून करून मग 2 ते 2.5 वर्ष झालं आता मी कोणाचं घर, म्हणजे थोडक्यात लॉकडाऊन पासून धाराय की. आता लॉकडाऊनच्या आधी हिच्यात 4 दिवस, तिच्यात 4 दिवस, तिच्यात 2 दिवस, हिच्यात 4 दिवस, अशी नुसती ती मुरळी कशी हिंडते का, मुरळीने नुसतं हिंडाचं काम. पण असं वाटत होतं की मला आपल्याला कोण नाही, जनगत नाही, सगळे आपली मेली, ती सपाराम झालाय. म्हणून मी काय करायची, ह्याच्या घरला 4 दिवस जा, त्या घरला 4 दिवस, त्या मैत्रिणीकडे जा, ह्या मैत्रिणी. पण त्यांना ते होऊन यायला लागलं, त्यांना काय म्हणजे त्यांच्या भाषा मला कळेना, त्या त्यांनी नुसतंच म्हणायचे ये की ये की. हे काय की की करते, तर मग त्यांना काय काय मग कुचकुच करायच्या काय, त्यांचं त्यांनी पुन्हा त्यांनी स्वतःहून बी सांगितल्या, तू आली की आमच्या घरला, मला असं होतंय तसं होतंय. अगं बायानो, पण तुमची पण होती मला लागली आणि माझी लक्ष्मी तुम्हाला आली की काय करा. आणि आता कोणाकोणाच्यात माझी लक्ष्मी गेली आहे. त्यांच्या आता मला कशी लागली का पनवती, त्यांना सगळ्याला पनवती लावून ठेवते, फक्त आपल्या जिबीचा शब्द आहे. मी काय तसलं लोकांसारखं ते करण्यान बांध्यान देवऋषीन देवन तसलं नाही काय करत मी. तसले देवावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण करण्या बांध्यावर माझा विश्वास नाही. चला मित्रांनो, व्हिडिओ माझा आता मोठा होईल, लईच लांबण लागल्यावर बी, मोठा व्हिडिओ असल्यावर बी पब्लिक बघत नाही, आणि लहान असल्यावर बी लगेच वर ढकलते ती. चला बाय मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, आणि ही व्हिडिओ लांब पत्र पोचू द्या. आणि माझी घटना अजून मी त्याच्या आधी बी सांगितलेली, आता हिथून पण सांगेल. माझ्या जनागवताची, माझ्या आईबापाची कुणी कुणी ताडातोड केली, त्यांची देव त्यांच्यातले बी एक एक न्यायच लागले, वर तोंड करून एक एक माराच लागले, एक एक सोडाच लागले. अजून हितनं बी काय काय होईल, अजून बी माझ्यात अंतर पाडत लोक राहिली, अजून बी कुणाच्या बी झालं तर आईत, लिकीत, बहिणीत, भावात, मैत्रिणीत, मित्रात अंतर पाडून, अंतर तोडून, ज्याने ज्याने आमच्यात अंतर पाडायला लागली ते ना, मी त्यांना फक्त माझी जीभ उबदार येऊ देणार. लोकांनी म्हणलं पाहिजे आपलं होतं काय, आपण पहिला बी गाळात होता, आणि मदंतरी पाण्यात आलता, आणि पाण्यात न पण अजून गाळात गेला की, अशी परिस्थिती करणाराने होणार. फक्त जिबीचा शब्द आहे, बाकीचं तसलं नाही काय घाण काम किंवा तसलं लोकांनी देवण देवर्ष तसलं नाही करत. फक्त ह्या जिबीतनं माझ्यात जावं, आणि जिबीतनं माझ्या मला ज्यांनी ज्यांनी काय काय करायला लागले ते, जी जी मला कोण वाईट चित्तय माझं, जी कोण मला नालायक समजतंय, देव त्यांना चट बघून घेते. चला मित्रांनो बाय, थोडं मोठं व्हायला लागलं.